रसिको नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नेहमीप्रमाणे आजीची देवासमोर हात जोडून प्रार्थना सुरू झाली. दत्त दत्त दत्ताची गाय, गाईचं दूध, दुधाची साय, साईचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप, तुपाची धार, दत्त दत्त दत्ताची गाय, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दर गुरुवारी देव्हाऱ्यासमोर हात जोडून संथ लयीत मनोभावे दत्त दत्त दत्ताची गाय असं म्हणणारी आजी चिरंजीव मोरू लहानपणापासून बघत आला होता. आजही चिरंजीव मोरू आजीला तसंच बघत होता आणि जे दोन प्रश्न त्याला दर गुरुवारी पडत तेच प्रश्न त्याला आजही पडले होते. पहिला म्हणजे आजी हे स्तोत्र का म्हणतेय आणि मुळात हे स्तोत्र आहे का. इनफ इज इनफ, आय हॅव टू आस्क आजी दिस टुडे, चिरंजीव मोरूनं ठरवलं. आजीची पूजा संपली. आजीनं हातावर ठेवलेली खडी साखर तोंडात टाकत चिरंजीव मोरू विचारता झाला, आजे टेल मी वन थिंग. अरे आजीशी बोलताना इंग्लिश नको, मोरूनं चिरंजीवांना दटावल्या सरशी. ते सिनेमातलं तोंडातल्या तोंडात बोललेलं इंग्लिश नाही कळत मला, पण तू काय बोलतोयस ते कळतंय रे बाळा मला, बोल तू, असं आजी चिरंजीव मोरूच्या डोक्यावरनं हात फिरवत मायेनं म्हणाली. आजी, हे जे दत्त दत्त दत्ताची गाय तू म्हणतेस ते स्तोत्र आहे? नथिंग ऑफेंडिंग. व्हॉट आय मीन टू से की ते रामरक्षेत किंवा अथर्व शीर्षामध्ये जसं आपण देवाला प्रे करतो तसं काहीच नाहीये ग यात. यात फक्त फूड प्रोसेसिंग आहे. गाईचं दूध, दुधाची साय, साईचं दही वगैरे वगैरे. यात डिव्होशन टू गॉड कुठे दिसतच नाहीये, बरोबर ना? करेक्ट मी इफ आय एम रॉंग. अरे अरे कसल्या रे तुझ्या शंका, डिस्कस्टिंग. मोरू आपल्या चिरंजीवावर जाम वैतागला. मोऱ्या गाढवा, विचारू दे की त्याला. हे प्रश्न वास्तविक तुलाही पडायला हवे होते. अरे लहानपणापासून तूही हे ऐकत आलायस ना. आजोबांनी मोरूचेच कान उपटले आणि मोरूच्या आईला म्हणजेच स्वतःच्या सौला म्हणजेच आजीकडे पाहत ते म्हणाले, तुम्ही उत्तर देताय की मी देऊ? काही नको, सांगते मी, असं म्हणत आजी नातवाला सांगू लागली. हे बघ बाळा, माझ्या आईनं मला याचा जो अर्थ सांगितलाय तोच मी तुला सांगते, हो बघ पटतंय का. गाय दत्तात्रयांची अत्यंत लाडकी. गाय म्हणजे काय तर करुणा, संपन्नता आणि सात्विकता. अहो मुळात गाय म्हणजे पालन पोषण, ती दूध देते ना. मग आजीबाई ते आधी सांगा की. आजोबांनी आजीला मध्येच टोकलं आणि पुढे दत्त दत्त दत्ताची गाय म्हणणं म्हणजे अखंड दत्ताची कृपा आणि संरक्षण याचं त्याच्याकडे मागणं, असं मोरू आणि त्याच्या चिरंजीवांना आजोबांनी समजावलं. ओके, हे पटलं. पण पुढच्या त्या दूध, साय, दही, ताक, लोणी, तूप या फूड प्रोसेसिंगचा काय संबंध? चिरंजीव मोरूनं आपला मुद्दा लावून धरला. सांगते सांगते, बघ तुला समजतंय का. आजी हळुवारपणे बोलू लागली. दुधापासून तुपापर्यंतचा हा प्रवास दूध, साय, दही आणि या मंडळींचाच नाहीये फक्त, तर तो आहे कुणाही भक्ताचा, एखाद्या साधकाचा प्रवास. आजे काही समजलं नाही, फार डोक्यावरून गेलं बघ. चिरंजीव मोरूचा कबुली जबाब. हे बघ आता नीट ऐक. सगळ्यात आधी काय आलंय? दूध, बरोबर. तसंच भक्ताच्या मनात पहिलं काय आलं? श्रद्धा. दूध जसं निर्मळ तशीच श्रद्धाही निर्मळच असते की रे. मग काय होतं तर त्या श्रद्धारूपी दुधावर येते ती साय. ही साय म्हणजे श्रद्धेमुळे मनात जमा झालेले सद्विचार. आजी देव्हाऱ्याच्या दिशेनं हात जोडत पुढे म्हणाली, पण त्याआधी ओके ओके ओके, आय एम ऑन द सेम पेज. चिरंजीव मोरू क्लायंटला समजावून घेतोय अशा थाटात म्हणाला.
नातवाचा योग्य ट्रॅक बघून आजी पुढे म्हणाली की ही दूधरूपी श्रद्धा आणि सद्विचार रूपी साय एकत्र आले की त्यातून तयार होतं ते सदाचरण रूपी दही. कळतंय का? आहेस का अजून माझ्या बरोबर एकाच पेजवर का काय म्हणालास तसा? चिरंजीव मोरूचा चेहरा विचारमग्न का काय म्हणतात तसा झाल्यासारखा बघून आजी म्हणाली, येस येस, हो हो, दह्यापर्यंतचं सगळं डायजेस्ट झालंय आजी. व्हॉट नेक्स्ट? चिरंजीव मोरू आता यात गुंतत चालला होता. अरे, दह्याचं पुढे काय होणार? ताक. ताकाची प्रकृती हलकी असते की नाही? तर या सदाचरण रूपी दह्यातून तयार झालेल्या ताकानं आपली वैचारिक प्रवृत्ती हलकी होते, म्हणजे अहमपणाचं जडत्व नाहीस होतं. म्हणजे व्हायला हवं बरं का. इतका वेळ देव्हाऱ्याकडे बघत बोलणारी आपली सासू हे वाक्य मात्र आपल्याकडे बघून बोलली याची नोंद सुनबाईंनी करेक्ट घेतली. साऊंड्स क्वाईट इंटरेस्टिंग आजी. व्हॉट नेक्स्ट? काय काय पुढे काय? चिरंजीव मोरूला आता आजीला थांबू द्यायचं नव्हतं. पुढे काय? अरे तूच विचार कर की पुढे काय ते. ताक घुसळल्यावर त्यावर काय तरंगतं? काय वर येतं? बटर, आय मीन लोणी. व्हॉट एल्स? आपण उत्तर देऊ शकलो याचा आनंद चिरंजीव मोरूच्या चेहऱ्यावर आणि एक उत्तर द्यायची संधी होती तीही आपण गमावली याची हळहळ मोरूच्या चेहऱ्यावर दिसत होती. हुशार आहे हो माझं बाळ. आजी हसली आणि चिरंजीव मोरूला पुढे म्हणाली, आता अहमपणाचं जडत्व नाहीस करणारं ताक घुसळल्यावर म्हणजे विचार मंथनातून तयार होतं ती भक्ताच्या साधनेतून येणारी सार्थकता. थांब 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 आजी, काय म्हणालीस तू? सार्थकता? आय डिडंट गेट व्हॉट यू सेड. नाही का समजलं मला? चिरंजीव मोरू गोंधळून म्हणाला. अरे, सार्थकता म्हणजे मिनिंगफुलनेस ऑफ लाईफ, जे दुधापासून लोण्यापर्यंतच्या प्रवासात आपल्याला मिळतं ते. आजोबा आजीच्या मदतीला धावून आले. आता लोणी कढवल्यावर काय होईल बरं पुढे सांग? आजोबांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर याही वेळी मोरूच्या आधी चिरंजीवानं दिलं. तूप. करेक्ट. सार्थकता रूपी लोण्याची अंतिम पायरी म्हणजे तुपाच्या रूपातील आत्मशुद्धी. आत्मशुद्धी म्हणजे काय असं तू विचारायच्या आतच सांगतो. जशी आंघोळ केली की आपलं शरीर शुद्ध करायची आपण प्रक्रिया करतो, तशीच आत्मशुद्धी हे आपलं मन शुद्ध करायची प्रक्रिया. कळलं का? आय होप यू अंडरस्टँड. आजोबा चिरंजीव मोरूला म्हणाले. येस आजोबा, आय एम कन्व्हिन्स की हे फूड प्रोसेसिंग नाही, देवाच्या बीट बाय बीट जवळ जाणं किती युनिकपणे सांगितलंय यात. अमेझिंग. थँक्स आजी. थँक्स आजोबा. इट वॉज अ जॉब वेल डन बाय बोथ ऑफ यू. चिरंजीव मोरू आता भारावलाय की काय म्हणतात तसा झाला होता. आजी आजोबा आता प्रवचनाच्या शेवटाकडे जवळजवळ पोहोचले होते. तर अशा प्रकारे जसं दूध तूप होईपर्यंत अनेक टप्प्यातून जातं, तसाच कुणाही भक्त म्हणा किंवा साधकाला म्हणा दत्तात्रयांच्या मार्गदर्शनात अशुद्धते ते शुद्ध, प्रारंभ ते परिपूर्ण असा प्रवास करत जायचं असतं किंवा असा प्रवास तो करत असतो. आजोबा बोलायचे थांबले आणि कुणीच काही बोलत नाही बघून हसत हसत पुढे म्हणाले, तर अशा या दत्तात्रयांच्या कृपेचा अखंड प्रवाह, त्यांच्या कृपेची धार ज्याप्रमाणे सुनबाई घरगुती साजूक तुपाची धार आपल्या भोजनात पानात रोज धरत असते, त्याप्रमाणे आपणा सर्वांच्या आयुष्यावर धरला जावा. आणि खाली गेलेलं मार्केटही आज दत्त कृपेने वर जावं. मोरूने आपली अक्कल पाजळली. मोऱ्या गाढवा म्हणत मोरूच्या बाबांनी मोरूला पेपरची वळकटी फेकून मारली आणि आज दत्त जयंती आहे, गोडाधोडाचं काहीतरी करा आणि तुर्तास मला एक कप चहा द्या असं फरमान सोडलं. खरं तर मंडळी, आमच्या मिलिंद पाध्यांनी लिहिलेला हा लेख मला प्रचंड आवडला. हे सगळं आपल्यातही आजही समजतंय अशा मनातल्या मनात कबुली देत आपण सगळे निघालो घेऊन दत्ताची पालखी. याच भूमिकेतून त्या दत्तचरणी आपली भक्ती श्रद्धेने अर्पण करूयात.
जय श्री गुरुदेव दत्त.